महाराष्ट्र पोलीस भरती 2025च्या संदर्भात आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी। पोलीस होण्यास इच्छुक असलेल्या हजारो उमेदवारांना दिलासा देणारा निर्णय शासन घेणार असल्याची माहिती आहे। यानुसार पोलीस भरती प्रक्रियेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे। पोलीस भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणीसाठी 2 प्रकार मैदानी चाचणीतून वगळण्यात येणार असल्याची खात्रीलायक सूत्रांचे म्हणणे आहे। तर या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीतील कोणकोणते प्रकार बदलणार असून मैदानी चाचणी घेण्यात येणार आहेत, त्यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या हजारो उमेदवारांना आता शारीरिक चाचणीसाठी कमी परिश्रम घ्यावे लागणार आहे। पोलीस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्यात लवकरच पोलीस भरती केली जाणार आहे। या भरती अंतर्गत सुमारे 10,000 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत। ही प्रक्रिया 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार आहे। त्यामुळे जे उमेदवार या पदासाठी पात्र आणि इच्छुक आहेत त्यांनी परीक्षेच्या सर्व अटी शर्ती लक्षात घेऊन तयारी करायची आहे। तसेच डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणारी पदे देखील या भरती अंतर्गत भरली जाणार आहेत। त्यामुळे तुम्ही देखील पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमचे स्वप्न या वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे। पोलीस भरतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात हजारो उमेदवार अर्ज करतात। त्यामुळे ही भरती प्रक्रिया राबवताना आधी मैदानी चाचणी आणि नंतर लेखी परीक्षा घेण्यात येते। त्यामुळे हजारो उमेदवार दिलेल्या दिवशी मैदानी चाचणी देतात, त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येते। मात्र शासनाने ही लांबलचक प्रक्रिया टाळण्यासाठी तसेच उमेदवारांना होणारा त्रास कमी करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे। या भरतीचा मैदानी टप्पा पावसाळ्याआधी पूर्ण केला जाऊ शकतो। त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या मैदानीसाठीच्या तयारीला आणखी वेग देण्याची आवश्यकता आहे। या भरती प्रक्रियेमुळे राज्यातील हजारो तरुणांचे पोलीस विभागात काम करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे। पोलीस भरतीला लवकरच सुरुवात केली जाणार आहे। पोलीस भरतीसाठी उमेदवारांना काही पात्रता आणि निकषांची पूर्ती करावी लागते। यात शिक्षण आणि वयोमर्यादा अशा काही निकषांचा समावेश असतो। यानंतर लेखी परीक्षा, शारीरिक तपासणी आणि मुलाखत अशा 3 टप्प्यामधून उमेदवारांना यशस्वी व्हावे लागते। सर्वप्रथम उमेदवारांना ग्राउंड परीक्षेसाठी बोलावले जाते। त्यात उत्तीर्ण झाल्यावरच लेखी परीक्षा घेतली जाते। त्यानंतर मुलाखतीचा टप्पा येतो। पोलीस भरतीसाठी तयारी करताना तरुणांना शारीरिक आणि मानसिक या दोन्ही अंगाने तंदुरुस्त असणे आवश्यक आहे। तसेच या भरतीसाठी वयोमर्यादा, उंची, छाती अशा विविध निकषांची पूर्तता करावी लागते। पोलीस भरतीसाठी पुरुष उमेदवारांची उंची 165 सेमी असावी, तर महिला उमेदवारांची उंची 155 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे। यासोबतच मैदानी चाचणीतील त्रासदायक आणि उमेदवारांना कठीण असलेली 2 प्रकार वगळण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे। परंतु शासनाकडून अजूनपर्यंत निश्चित झालेले नाही। तरी पण शासनाने पोलीस भरतीमधील मैदानी चाचणीमध्ये हे बदल केल्यास उमेदवारांचा त्रास वाचणार असून पोलीस प्रशासनाचा वेळही वाचणार आहे। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या TV24 समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।